रामकृष्ण हरी। यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे। विष्णू सहस्त्रनाम आणि विष्णू सहस्त्रनामातील आपण नामांचा विचार करायला सुरुवात केली। मागच्या व्हिडिओमध्ये आपण विश्वम या नावाचा विचार केला। आता विष्णू या नावाचा विचार आपल्याला करायचा आहे। विष्णू हे नाव पाहिलं, आपण जर सर्वसाधारण पद्धतीने पाहिलं तर एक उपास्य देवता म्हणून त्या विष्णू भगवंताकडे पाहिलं जात। विश्वम या स्वरूपामध्ये विश्वाला व्यापून टाकणारा अशा स्वरूपाचा अर्थ आपण पाहिला। आता विष्णू या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा। साधारणतः आपण जर विचार केला तर आपल्या सनातन धर्मामध्ये 3 पद्धतीच्या देवता, प्रमुख देवता सांगितलेल्या पाहायला सापडतात। पहिली आहे भगवान श्री हरी विष्णू, नंतर आहे भगवान श्री शंकर आणि तिसरे आहेत ते म्हणजे या सृष्टीचं कारणत्व भगवंतांनी ज्यांच्याकडे दिलेले आहेत ते भगवान ब्रह्मदेव, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे 3 प्रमुख देव जे उत्पत्ती, पालन आणि क्षय किंवा प्रलय या तिघांनाही कारणीभूत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं। आणि या तिन्ही मध्ये विष्णू हा शब्द आपल्याला पाहायला सापडतो। आता हा विष्णू हा शब्द कुठून आला, त्याची व्युत्पत्ती काय आणि नक्की त्याचा अर्थ काय अभिप्रेत आहे या संबंधीचा थोडासा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। बघा, विष्णू ह्या शब्दाचा जर विचार केला तर विष नावाच्या धातूपासून विष्णू हा शब्द निर्माण झालेला आहे असं पाहायला मिळतं। विष्णू या शब्दामध्ये व्याकरणाच्या दृष्टीने, व्युत्पत्ती शास्त्राच्या दृष्टीने विष नावाचा धातू आहे आणि विष नावाच्या धातूचा अर्थ आहे तो म्हणजे सर्वत्र व्यापून राहिलेला। सर्वत्र व्यापून राहिलेला म्हणजे माझा भगवंत कसा आहे तर सांगितलं की तो सर्वत्र व्यापून राहिलेला अशा स्वरूपाचा आहे। मग सर्वत्र म्हणजे कुठं, ज्या ठिकाणी या सर्व प्राणी मात्रांची दृष्टी जाते त्या ठिकाणी तो व्यापलेला आहे। फक्त दृष्टी जाते त्याच ठिकाणी व्यापलेला आहे का असं जर ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस नाही। मग नारायण उपनिषदामधील 5व्या श्लोकामध्ये त्याच्या संबंधाने भाष्य केलेलं आपल्याला पाहायला सापडतं। नारायण उपनिषदामध्ये 5व्या श्लोकामध्ये हे सांगताना भगवंत सांगतात की माझं अस्तित्व कुठं कुठं आहे तर ज्या ज्या ठिकाणी दृष्टी जाते त्या त्या ठिकाणी माझं अस्तित्व आहे आणि ज्या ज्या ठिकाणी शब्द जातो ते माझं अस्तित्व आहे। म्हणजे तो दृश्य स्वरूपाचाही आहे आणि श्रव्य स्वरूपाचाही आहे। त्या दोन्ही गोष्टी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात। बघा, यत्किंचित दृश्यते श्रूयते इति वा तत्सर्वं अंतर्बाह्यं नारायणं व्याप्तम। यत्किंचित दृश्यते जे आपल्या दृष्टीला दिसते ते, श्रूयते जे ऐकू येते ते, तत्सर्वं ते सर्व, अंतर्बाह्यम म्हणजे आतूनही आणि बाहेरूनही त्या भगवंतानं व्याप्त आहे, म्हणजेच ते नारायण स्वरूप आहे, ते विष्णू स्वरूप आहे असा अर्थ पाहायला सापडतो। अजून एका उपनिषदामध्ये अशाच पद्धतीचा भाव आलेला पाहायला सापडतो। ईशावास्य उपनिषद आहे, यजुर्वेदीय संहितेचा 40वा अध्याय। शांती मंत्र झाल्यानंतर जो पहिला मंत्र आहे त्या पहिल्या मंत्रामध्ये सांगताना भगवंत सांगतात ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुजिता हा मा घृता कस्य सिद्धनम। आपल्याला अभिप्रेत असणारा पहिलं कडव आहे ते सांगतात इदम सर्वम ईशावास्यम, सर्व जगत हे ईश्वरानं व्यापलेलं आहे। यत्किंच जगत्याम जगत, आणि सर्व जगत ईश्वराने म्हणजे ज्या तत्वाने व्यापलेलं आहे
ते तत्व म्हणजे विष्णू स्वरूपाचं तत्व आहे. आता वेदांतिक स्वरूपाचा किंवा वेदांताचा थोडा जर आपण विचार केला तर दोन गोष्टी अशा पाहायला सापडतात की ज्या सर्वत्र व्याप्त आहेत. एक, या विष्णू सहस्रनामाच्या विष्णू नावाच्या शब्दाच्या अर्थानुसार त्याची व्युत्पत्ती केली तर ती आपल्याला अशी पाहायला सापडती, वापनोती विशती वा सर्वम इति विष्णू. म्हणजे काय की जे काही आपल्याला दिसतंय, जे काही आपल्याला पाहायला सापडतं ते सगळं व्याप्त कशानं आहे तर या भगवंतानं व्याप्त आहे, तो विष्णू आहे. आणि मायेचा विचार केला तर माया सुद्धा सर्व व्याप्त आहे असं काही काही ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चूडामणीच्या माया निरूपण नावाच्या असणाऱ्या प्रकरणामध्ये वर्णन करत असताना सांगितलं की ही अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा ही जी माया आहे ही माया सुद्धा व्याप्त आहे. तर ही माया ही व्याप्त आहे, भगवंत ही व्याप्त आहे. मग सर्वत्र व्यापलेला अशा पद्धतीचा अर्थ ज्यावेळेस आपण विष्णू स्वरूपाच्या ठिकाणी देतो त्यावेळी अशी कोणती जागा आहे का की जी जागा फक्त आणि फक्त भगवंतानी व्याप्त आहे, मायेनं व्याप्त नाही, माया तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, अशा पद्धतीची कोणती जागा आहे का हा विचार आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. अशा अनेक जागा आहेत की ज्या ठिकाणी भगवंत पोहोचतो, विष्णू तत्व पोहोचतं, परंतु माया तत्व हे पोहोचू शकत नाही. त्याचं उदाहरण देत असताना अनेक उदाहरणांचा विचार आहे, संत प्रमाणांचाही विचार आहे. आणि या संत प्रमाणांच्या विचारानुसार किंवा श्लोकांच्या किंवा श्रुतींच्या विचारानुसार आपल्याला पुढे जायचंय. कारण अप्रमाण बोलणं योग्य नाही, अप्रमाण बोलायचंच नाही अशा पद्धतीचा विचार असतो. आणि त्यानुसार बघा, पहिल्यांदा आपण संत वाङ्मयाचा विचार करू आणि मग पुढे वर जाऊया. संत वाङ्मयाचा विचार करत असताना अनेक प्रमाण असे आहेत की जी मायेचा अस्तित्व त्या ठिकाणी नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतात. अगदी सोपं जर आपण बघितलं तर नित्य पाठातला आपला अभंग आहे, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. भगवान ज्ञानेश्वर महाराजांचं नाव आपण घेतलं की त्या ठिकाणी माया समूळ विलयाला जाते. म्हणजे काय, ज्ञानेश्वर महाराजांच्या नामस्मरण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी माया नाही, मायेचं अस्तित्व त्या ठिकाणी नाही हे आपल्याला पाहायला सापडतं. भगवंत आहे पण माया नाही असं ठिकाण जिथं संतांच्या नामांचं उच्चारण होतं ती जागा. दुसरं, जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचं अस्तित्व सांगतात. नाट नावाचं एक आमच्या तुकोबारायांचं प्रकरण आहे आणि त्या नाट नावाच्या प्रकरणामध्ये एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये वर्णन करताना आमचे तुकोबाराय सांगतात, विठ्ठल विस्तारिला जनी, विठ्ठल सगळ्या जनामध्ये विस्तारलेला आहे. सप्तही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. आता बघा, या जर अभंगाचा विचार केला तर विष्णू नावाचा अर्थ कसा आपल्याला सांगण्याचा हेतू आमच्या तुकोबारायांचा आहे हे पाहायला सापडतं. तुकोबारायांचे शब्द हे वेदतुल्यच आहेत. नवे नवे वेदाची यथार्थता जर आपल्याला पाहायची असेल तर तुकोबारायांचं वाङ्मय पहा. एक एक अभंगाची एक एक शब्द रचना ही वेदतुल्य नवे नवे वेदच आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. बघा, ईशावास्यम इदम सर्वम हा यजुर्वेदीय संहितेचा 40वा अध्याय म्हणजे यजुर्वेदातला आहे. तेच वर्णन करताना तुकोबाराय सांगतात, विठ्ठल विस्तारिला जनी, विठ्ठल जनामध्ये विस्तारलेला आहे, संपूर्ण
लोकांमध्ये विठ्ठलाचं अस्तित्व आहे. मग त्याला एक जो विरोधी अशा स्वरूपाचा आहे तो म्हणतो यात काय विशेष आहे, मायेचंही अस्तित्व सगळ्या लोकांमध्ये आहे, आपल्याकडे माया पाहायला सापडते, मायेच्या माध्यमातूनच सगळं कार्य घडतं, हे सर्व श्रुत आहे, मग विठ्ठलाचं काय विशेषत्व आहे असं त्यांनी विचारला प्रश्न. आता याला उत्तर देताना सांगितलं की बाबा मृत्यू लोकामध्ये माया आहे. नाही, ठीक आहे, भगवंतही मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणले बर, पुढे सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल सप्त पाताळामध्ये सुद्धा आहे. म्हणजे फक्त एकट्या मृत्यू लोकामध्ये विठ्ठल नाही तर त्रिभुवनामध्ये विठ्ठल आहे. त्यांनी सांगितलं माया सुद्धा त्रिभुवनामध्ये आहे, कारण ब्रह्मदेवाला सुद्धा पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. येरबी ब्रह्मपदाचे निभळसे, न चुकती पुनरावृत्तीचे वळसे, असं मौली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. त्यार्थी ब्रह्मदेवाला मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. याचा अर्थ ब्रह्मदेव हा सुद्धा मायेच्या माध्यमातूनच कार्य करतो. म्हणजे ब्रह्मलोकामध्ये, ब्रह्मादी लोकामध्ये सुद्धा माया आहे. म्हणून तर आमच्या तुकोबरायांनी पहिल्याच अभंगामध्ये वर्णन करताना तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जणी जडू देसी. तिथेही माया आहे, त्रिभुवनामध्ये माया आहे. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, त्रिभुवनामध्ये माया आहे, त्रिभुवनामध्ये विठ्ठल आहे. मग अशी कोणती जागा आहे की ज्या ठिकाणी विठ्ठल आहे पण माया नाही? याचं वर्णन करताना चौथ्या कडव्यामध्ये, त्याच अभंगाच्या कडव्याच्या चौथ्या उत्तरार्धामध्ये वर्णन केलेलं पाहायला सापडतं. तुकोबराय म्हणतात, विठ्ठल मुनी मानसी. आता मुनींच्या हृदयामध्ये विठ्ठल आहे. जे जे मुनी भगवंताचं स्मरण करतात त्यांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये विठ्ठल आहे असं वर्णन केलेलं आहे. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये विठ्ठल आहे, ज्यांच्या मनामध्ये विठ्ठल आहे, ज्यांच्या मनामध्ये पांडुरंग परमात्मा निवास करतो, त्या ठिकाणी माया नाही. माया विरहित अशा स्वरूपाचं अंतःकरण कुणाचं आहे तर माया विरहित अशा स्वरूपाचं अंतःकरण आमच्या संत महात्म्यांचं आहे. म्हणून विष्णू या शब्दाचा अर्थ सांगत असताना सांगतात की वापनोती विशती वा सर्वम, सर्वम सगळ्या ठिकाणी आहे अशा स्वरूपाचा. मुनीच्या अंतःकरणामध्ये, संतांच्या अंतःकरणामध्ये, भक्तांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा ही माया नाही, परंतु ती माया आपल्याला इतरत्र पाहायला सापडते. म्हणून सर्वम या शब्दाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी माया नाही त्या गोष्टीचा विचार जगद्गुरु शंकराचार्यांनी केलेला पाहायला मिळतो. बघा, वेवेष्ठी व्यापनोती ती विष्णू. पुढे जाऊन शंकराचार्य सांगतात, विष्णोर व्याप्ताभिधियानो नुक प्रत्ययंत रूपम विष्णू रीती. आता हे कोणतं रूप आहे तर व्याकरणामध्ये अनेक पद्धतीची रूप पाहायला सापडतात. तसं हे नुक प्रत्ययंत रूप आहे आणि त्या नुक प्रत्ययांच्या रूपाच्या माध्यमातून, नुक प्रत्ययंत रूप त्याचं वैशिष्ट्य काय याचा थोडासा आपण विचार करूया. नुक प्रत्ययंत रूप म्हणजे काय की इतर गोष्टींचं अस्तित्व ज्या ठिकाणी जात नाही, पोहोचच नाही, त्या ठिकाणी जे पोहोचतं अशा गोष्टींसाठी हे नुक प्रत्ययंत रूप वापरलं जातं. म्हणजे इतरांची व्यावृत्ती करून ते तत्व तिथं आहे हे सांगण्यासाठी जो प्रत्यय वापरला जातो त्याला नुक प्रत्ययंत प्रत्यय म्हणतात. बघा, अनेक प्रत्यय आहेत, तुमंत, त्वांत, लबंत, क्व, त्व, त्या पद्धतीने नुक प्रत्यय आपल्याला पाहायला सापडतो. आणि हे प्रत्यय कोणासाठी वापरले जातात, कधी वापरले जातात या गोष्टींचा विचार सिद्धांत कौमुदीने फार मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेला पाहायला सापडतो. आपला काय व्याकरणाचा या ठिकाणी तास नाही, त्यामुळे व्याकरणामध्ये जास्त न जाता साधारणतः श्रोत्यांच्या मानसिकतेचा विचार करून आपण एवढंच या ठिकाणी सांगतो. पुढे जाऊन सांगितलं, देश, काल, वस्तू, परिच्छेद शून्य इत्यर्थ. आता पुढे विष्णूचा अर्थ सांगताना सांगितलं, देश, काल, वस्तू इत्यर्थ
शून्य परिच्छेद हा शून्य परिच्छेद ज्याच्यामध्ये पाहायला सापडतो तो विष्णू आहे. आता विष्णू शब्दाचा पहिला अर्थ आपण साधारण पद्धतीनं व्युत्पत्ती शास्त्रानुसार पाहिला. आता वेदांत शास्त्रानुसार अर्थ पाहत असताना सांगितलं की बाबा ज्याला देश, काल आणि वस्तू यांचा शून्य परिच्छेद आहे. आता पहिल्यांदा परिच्छेद म्हणजे काय याचा आपण थोडासा विचार करू आणि मग शून्य परिच्छेद म्हणजे काय याचा विचार करू. बघा, देश, काल आणि वस्तू या तिन्ही गोष्टींचा परिच्छेद ज्याला नाही किंवा ज्याच्या बाबतीमध्ये परिच्छेदाची सीमा शून्य आहे असा तो भगवंत, त्याला विष्णू म्हणा. सोपं सांगितलं शंकराचार्यांनी. शून्य परिच्छेद म्हणजे काय तर परिच्छेद याचा अर्थ आहे परिच्छिन्नता किंवा परिच्छेद याचा अर्थ आहे की बाबा मर्यादितता. आपल्याला देश, काल आणि वस्तू याची परिच्छिन्नता आहे. म्हणजे काय तर आपण याच्या माध्यमातून मर्यादित झालेलो आहोत. एक आपला विशिष्ट देश आहे, एक आपला विशिष्ट वेळ आहे आणि एक आपली विशिष्ट वस्तू आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपलं अस्तित्व शून्य आहे असं पाहायला मिळतं. देश, काल, वस्तू परिच्छिन्नाच्या माध्यमातून ज्याची शून्यता आपल्याला पाहायला सापडते तो विष्णू, अशा पद्धतीचा अर्थ इथं जगद्गुरु शंकराचार्यांना सांगायचा आहे. आता तो देशतः, कालतः आणि वस्तुतः कशा स्वरूपानं शून्य परिच्छेद आहे किंवा अपरिच्छिन्न कशा स्वरूपाचा आहे याचाही थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. परंतु तो आपण पुढच्या असणाऱ्या पाठामध्ये करणार आहोत. विष्णू शब्दाचा अर्थ अजून संपलेला नाही. विष्णू शब्दाच्या अर्थासाठी अजून एक पाठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. फक्त या माध्यमातून विष्णू शब्दाचा अर्थ आपण एवढाच घेतला की जो सर्वत्र व्याप्त आहे त्याला विष्णू म्हणा. एवढंच या ठिकाणी विष्णू शब्दाचा अर्थ आपल्याला मर्यादित स्वरूपानं पाहिलेला आहे. उरलेला अर्थ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.